नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आदि इंगळेच्या न्यू ब्लॉगमध्ये। तुमच्यासाठी पुन्हा एकदा पोलीस कवायत मैदान यवतमाळ येथील व्हिडिओ तुमच्यासाठी अपलोड करत आहोत। कारण की गेला व्हिडिओ मी अपलोड केला होता, त्या व्हिडिओवर बऱ्याच मुलांचा प्रतिसाद मिळाला। तर पुन्हा एकदा तुम्हाला आता ग्राउंड तयार झालेला आहे, म्हणजे तयारी चालू आहे। बऱ्या प्रकारे ग्राउंड तयार झालेला आहे, तरी तुम्हाला पूर्ण ग्राउंड मी आज दाखवतो। तसेच आपल्या यवतमाळला काही मुलांचे फॉर्म टाकले आहेत, त्यांच्याशी थोडं बोलून घ्या। आकाश कराटे यांचं पण यवतमाळच फॉर्म आहे, थोडं सांगा माहिती। ग्राउंड कसं आहे, ग्राउंड काय? ग्राउंड चांगला आहे आणि आमच्या भाऊचं ग्राउंड 1600 आउट ऑफ, जर तुमचा कोणाचा यवतमाळमध्ये फॉर्म असेल तर चांगली तयारी करा। भाऊचा यवतमाळच फॉर्म आहे, एसटी कास्ट आहे आणि 1618 मारते, गोळा आउट ऑफ आहे आणि 100-12 आणि मुलीमधून नमस्कार मुलीमधून हिचं पण यवतमाळच फॉर्म आहे, मुलींसाठी एसटी कास्ट आहे। गोळा आउट ऑफ आहे, हातभर बाहेर काढते। अजून कोणाच्या यवतमाळला फॉर्म आहे? बाकी मुलांच्या यवतमाळमध्ये फॉर्म नाही, टेन्शन घेऊ नका। तर तुम्हाला पूर्ण ग्राउंड मी आज दाखवतो। बऱ्या प्रकारे तांबडी माती ग्राउंडवर टाकली, सध्या काम चालूच आहे। तिकडे दाखवतो तुम्हाला मागच्या कॅमेऱ्याने बॅक साईडच्या। आणि काही मुलांनी कमेंट केली होती की 100 साठी स्पाइक चालतो का? तर मित्रांनो, मी थोडी माहिती काढून बघितली, तर त्याबद्दल अजून काही अपडेट नाही आहे। तर स्पाइक चालू होऊ शकते आणि चालू नाही शकत, कारण की ग्राउंड खराब होण्याची खूप शक्यता आहे, त्याच्यामुळे स्पाइक अलाउड नाही। तर तुम्हाला व्हिडिओ दाखवतो बॅक साईड। मित्रांनो, हेच आहे पोलीस कवायत मैदान यवतमाळ। ज्या मुलांनी यवतमाळला फॉर्म टाकलेला आहे पण त्या मुलांनी यवतमाळचं ग्राउंड कधी बघितलं नाही, त्या मुलांसाठी मी हे व्हिडिओ अपलोड करतो। मित्रांनो, मी तुमच्यासाठी एवढ्या मेहनतीने व्हिडिओ बनवतो, अपलोड करतो, पण तुम्ही व्हिडिओला लाईक करत नाही। मित्रांनो, व्हिडिओला लाईक केलं नाही तरीही चालते, पण व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवा, कारण मी या व्हिडिओमध्ये गोळाफेक आणि 100 मीटरचा ट्रॅक दाखवला नाही, कारण की गोळाफेक आणि 100 मीटरचा ट्रॅक तयार झालेला नाही। तरी मित्रांनो, मी पुढचा व्हिडिओ 100 मीटरचा ट्रॅक आणि गोळा फेकण्याचं ग्राउंड दाखवणार आहे। तर मित्रांनो, प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला व्हिडिओचा नोटिफिकेशन येईल। मित्रांनो, संपूर्ण लाल माती टाकलेली आहे, तरी इकडं अजून तयारी चालूच आहे। बघा, यवतमाळ पोलीस तुमच्यासाठी खतरनाक ग्राउंड बनवत आहेत। लाल माती टाकली आहे आणि अजून ग्राउंडचं काम चालूच आहे। आज ग्राउंड बंद आहे मुलांना प्रॅक्टिस करण्यासाठी। 100चं याच्या पलीकडे 100चं ग्राउंड अजून तयारी नाही झाली, 100चं पूर्ण ग्राउंड बनवायचंच आहे अजून। बघा मित्रांनो, संपूर्ण तयारी चालू आहे। इथंच काही मुलांची कमेंट आली होती की गोळ्याचं ग्राउंड दाखव म्हणून, कारण ग्राउंडचं अजून गोळ्याचं ग्राउंड तयार नाही झालेलं आहे। बघा, इथंच गोळा तुमचा होणार आहे। गोळ्याचं ग्राउंड अजून तयार नाही झालं आहे, तर गोळ्याचं ज्यावेळेस ग्राउंड तयार होईल त्यावेळेस तुम्हाला पुन्हा एकदा व्हिडिओ मी तुमच्यासाठी टाकेल। कारण की मित्रांनो, गोळ्याची जी प्रॅक्टिस आहे ती तुम्ही म्हणजे चढाकडून करा, कारण की थोडासा चढ आहे गोळा फेकण्यासाठी। तर बघू शकता, पूर्ण लाल माती टाकलेली आहे, तरी अजून ग्राउंडचं काम झालेलं नाही। तर येणाऱ्या 11 तारखेपासून ग्राउंड चालू होण्याची शक्यता आहे, कन्फर्म पण नाही, पण शक्यता आहे। पण 99% तर शक्यता आहे 11 तारखेपासून ग्राउंड सुरू होईल यवतमाळचं। तर मित्रांनो, पहिला जे व्हिडिओ टाकला होता त्या व्हिडिओला बऱ्याच मुलांचा प्रतिसाद मिळाला। असा सपोर्ट राहू द्या तुमच्या आदिभाऊला। तर चल, पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये। बाय।